सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। मावस दिराणे बहिणीचा कोयत्याने सपासप वार करून निर्गुण खून। हदगाव तालुक्यातील कोळगाव येथे मावस दिराणे बहिणीचा कोयत्याने सपासप वार करून निर्गुण खून केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी दुपारी घडली। आरोपी शंकर बाबूराव जगताप वय 40 राहणार कोळगाव याला तामसा पोलिसांनी गुरुवारी अटक केली असून मयत रेखा मारुती जाधव वय 38 यांच्या पार्थिवावर शुक्रवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले। रेखा जाधव या गुरुवारी दुपारी शेतात झाडाखाली बेसावध असताना त्यांच्यावर आरोपी शंकर जगताप याने वाद घालत कोयत्याने वार केले। त्यानंतर बाजूला असलेल्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी व अस्तव्यस्त अवस्थेत असलेल्या रेखा जाधव यांना नांदेड येथे उपचारासाठी हलवले। मात्र कोयत्याच्या जबर मारामुळे मोठा रक्तस्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले। या प्रकरणी तामसा पोलीस ठाण्यात आज सकाळी गुन्हा नोंद करण्यात आला, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक कमल शिंदे यांनी दिली। सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी शिवाजी कुणे, हदगाव। पोलीस स्टेशन तामसा हद्दीत ग्राम कोळगाव येथे मारुती विठ्ठलराव जाधव यांची पत्नी रेखाबाई विठ्ठलराव जाधव त्या शेतात काम करत असताना त्यांच्याच गावातील त्यांच्या पतीचा मावस भाऊ हा त्या ठिकाणी आला। शंकर बाबाराव जगताप हा त्या ठिकाणी आला आणि पैशाच्या कारणावरून जुन्या वादावरून त्यांनी फिर्यादीच्या पत्नीला कोयत्याने अमानुष वार केले। त्या कोयत्याच्या वारमध्ये सदरची फिर्यादीची पत्नी ही गंभीर जखमी झाली आणि जखमी अवस्थेत नंतर नातेवाईकांनी तिला दवाखान्यात आणलं आणि उपचारादरम्यान ते मयत झाले। सदर प्रकरणात पोलीस स्टेशन तामसा येथे गुन्हा रजिस्टर नंबर 111 प्रमाणे गुन्हा दाखल असून कलम 103(1) 354 प्रमाणे गुन्हा दाखल केला, 352 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास आम्ही करत आहोत। सदर गुन्ह्यातला आरोपी आम्ही सकाळी ताब्यात घेऊन अटक केला आहे। बाकी पुढील तपास आम्ही करत आहोत। पाटील जो काल हत्येचा प्रकार झाला, नेमका काय प्रकार झाला आणि कशामुळे झाला, आपल्याला काय समजतं? मी शेताकडे होतो, असं कळालं की त्यांचा आर्थिक याच्यामधून पैशाच्या देवाणघेवाणमधून झालेला आहे। पण जे काही झालं ते खूपच वाईट झालं, कारण खूपच असे कोयत्याचे वार वगैरे म्हणजे निर्गुण हत्येचा प्रकार आहे हा। दादा, काल जो धक्कादायक प्रकार झाला, आपल्याच भावाने काय भावना आहेत आणि काय सांग? भावना काय असं, मी जागेवर नव्हतो, माझी चुलत बहीण होती त्या जागी आणि नंतर चुलत बहिणी भाषाला बोलवलं आणि भाषाला बोलवल्याच्या नंतर मी बाहेरगावी गेलो, त्यातून आलो आणि दवाखान्यात आलं। असं मारलं भयानक निर्दयीपणे की असे 45 वार कोयत्याने केले। सनिधा असं कुठलंही कारण नसतावळे माझ्यावर नाकार आरोप माहिती साहेब मॅडमला म्हणून लावणार 1 लाख रुपये मजा करणार, मीच त्याला ऐकणं बियाणं घ्यायला 20,000 रुपये दिले, तरी पण मला मागितले नाही। मी त्याला मावस भाऊ असल्यामुळे काय फरक पडायला, मला लेकरू बाळ नसल्यामुळे मी त्यानं खाल्ले काय फरक पडायला म्हणून, तरी त्याने अशी निर्दयी हत्या केली। न अशी घटना न सांगण्याजोगती आहे। माझ्या प्रश्नासाठी एकच भावना आहे, त्याला फाशीची शिक्षा एवढी माझी प्रशासनाला कळकळीची विनंती आहे।